नुकताच पार पडलेल्या शिवरायांच्या 2 राज्याभिषेकांमुळे बऱ्याच लोकांच्या मनात तिथी आणि तारखेवरून संभ्रम निर्माण झालाय। या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊ की राज्याभिषेक तिथीनुसार बरोबर की तारखेनुसार। आपण हा फोटो बऱ्याच वेळा पाहिला असेल। महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोकांच्या घरामध्ये हा शिवराज्याभिषेकचा फोटो असतोच। यात तुम्ही पाहिलं असेल की एक ब्रिटिश ऑफिसर महाराजांना मुजरा करतोय। हेनरी ऑक्झिंग्टन हा ईस्ट इंडिया कंपनीचा बॉम्बे डेप्युटी गव्हर्नर, ज्यानेच 6 जून 1674 ही तारीख लिहून ठेवली आणि याच तारखेच्या आधारे आपण आज सुद्धा 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो। हा झाला तारखेचा इतिहास। शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हा तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आणि आपल्याला हे नक्कीच लक्षात घेणं गरजेचं आहे की महाराजांच्या वेळेस प्रत्येक कार्यक्रम तिथीच्या आधारेच पार पडायचे, ज्यात नक्षत्र आणि ज्योतिषशास्त्रांचा वापर केला जायचा। आपण हे नक्कीच ऐकलं असेल की रायगडावर एक शिलालेख आहे ज्याच्यावर शिवरायांच्या राज्याभिषेकाविषयी पूर्ण माहिती नमूद आहे। पण नुकताच झालेल्या संशोधनामध्ये असं समजलंय की तो जो शिलालेख आहे तो शिवरायांच्या दुसऱ्या तांत्रिक राज्याभिषेकावेळी लावला असावा। या दुसऱ्या राज्याभिषेकाबद्दल नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। गुढीपाडवा, रामनवमी, गणेश चतुर्थी हे आपण तिथीनुसार साजरे करतो। त्याचप्रमाणे फक्त शिवराज्याभिषेकच नाही तर छत्रपती संभाजी महाराज असो किंवा छत्रपती राजाराम महाराज असो किंवा मराठा साम्राज्यासाठी लढलेला कोणीही शिलेदार असो, यांच्या संबंधित गोष्टी आपण तिथीनुसारच साजरे केल्या पाहिजे। जेव्हा देशाचा विचार येईल, जगाचा विचार येईल, तेव्हा आपल्याला तारखेनुसारच चालणं गरजेचं आहे, कारण जगाने सध्याच्या घडीला एक कॅलेंडर मान्य केलं आहे आणि आपल्याला त्या कॅलेंडरनुसार चालणं गरजेचं आहे। पण किमान महाराष्ट्रामध्ये आपण हे तिथीनुसार साजरं केलंच पाहिजे आणि मूळ वाद हा तिथी किंवा तारखेचा नसलाच पाहिजे, कारण महाराजांनी लढा लढताना तारीख किंवा तिथी नव्हती पाहिली। महत्त्वाचं हे आहे की शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। जय शिवराय, जय शंभूराजे।